जुन्या नाशिकमध्ये असणारा एक जुना वाडा अचानक कोसळल्याने परिसरात एकच धावपळ उडाल्याची घटना घडली आहे। दैव बलवत्तर म्हणून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही एक रिक्षाचे आणि 2 दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे। वाडा पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले। जुने नाशिक परिसरातील चौक मंडई परिसरातील वजरे रोड परिसरात असणारा एक जुना वाडा मंगळवार दिनांक 22 रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास अचानक कोसळला। वाड्याचा मोठा भाग हा परिसरात उभा असलेल्या एक्सेस क्रमांक MH15 JK 0212 पल्सर क्रमांक MH15 JK 5431 रिक्षा क्रमांक MH15 EH 1833 या वाहनांवर पडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले। दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। चौमंडई परिसरातील वजरे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असून या ठिकाणी अनेक जुने वाडे आहेत। या वाड्यांचे मालक वाडा मोळकळीस असल्याने या ठिकाणाहून निघून गेले असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले। तसेच वाडा मोळकळीस आल्याने किमान ते उतरवून घेऊन नागरिकांच्या जीवाचा धोका टाळावा असे देखील यावेळी रहिवाशांनी सांगितले आहे। के ऊपर एक्शन लेना चाहिए क्योंकि हर जूनी बिल्डिंग रहती तो वो तोड़ने का ऑर्डर रहता। जब ये बंद करके जाते तो इनकी घर भी तोड़ने मांगता ना, इन्होंने बनाने मांगता ना। आज गाड़ी का नुकसान हुआ, कल को बच्चों का नुकसान हुआ था। कोई फूटे बड़े, कोई बैठे रहते खड़े रहते, उनके आंख पे गिर जाता, बच्चे खेलते रहते उनके आंख पे गिर जाता, तो किसका क्या जाता? ये गरीबों का नुकसान हुआ ना, गाड़े घोड़े ये ऐसा घर बंद करके जा रहे तो ऐसा कैसा हुआ? नहीं कर इन्होंने घर बनाना चाहिए ना, बंद करके निकल के चले गए, ताले मार मार के ना देखते आज कोई बच्चा कोई नहीं लेता। अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरमालकांना बोलवून त्यांना वाड्याचा धोकादायक भाग उतरवून घेण्यास सांगणार असल्याची माहिती दिली। ते 2 रिक्षा दाबले गेलेले आहे, एक 2 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे आणि वाडा धोकादायक याच्याशी आजूबाजूला पण धोकादायक आहे। भरपूर वाडे ना सर, अशा लोकांची तक्रार पण आहे ना तुमच्याकडे? आता नागरिकांनी आम्हाला तक्रार केली का ही पण पडण्याच्या स्थितीत आहे, आम्ही इथून येतो जातो तर हे पण काढलं पाहिजे बुवा असं। तर आता आम्ही वरिष्ठांना तशी माहिती देऊन पुढची कारवाई करतो। तुम्ही त्या घरमालकांना आता कळवणार आहे का जो धोकादायक घर वगैरे इथे? हो, घर आता आमच्या विभागीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही सर्व हे अशा धोकादायक वाड्यांकडे आता तरी मनपा अधिकारी लक्ष देऊन हे वाडे पाडणार की मोठ्या दुर्घटनेची वाट बघणार हे येत्या काळात दिसून येणार आहे। प्रतिनिधी एजाज शेखसह मृगया तंबाखे, नाशिक।